नमस्कार, मी निखिला। इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये 2 आठवड्यांचा युद्धविराम झाला। गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाने जगाला वेठीला धरलं होतं। युद्धविरामानंतर आता आखाती देशांना काहीसा दिलासा मिळालाय। हॉर्मुझमधून वाहतूक सुरळीत सुरू झाली। तेल साठ्यांवर झालेले हल्ले पाहता तेल, गॅसचा पुरवठा लगेच काही सुरळीत होणार नाही। मात्र थोडासा दिलासा मात्र या युद्धविरामामुळे मिळाला आहे। या युद्धामध्ये अमेरिका इस्रायलला नेमकं काय हवं होतं, त्यांचा उद्देश सफल झाला का? इस्रायलच्या दबावाने इराण विरोधातल्या युद्धामध्ये उतरलेल्या अमेरिकेला आणि अर्थात ट्रम्पना नेमकं या सगळ्यामधून काय मिळालं ते आपण पाहूयात। अमेरिकेच्या आखातामधल्या मित्र देशांचं या युद्धामुळे प्रचंड नुकसान झालं। मग त्यामध्ये कुवेत, कतार, बहरीन, युएई, जॉर्डन, सायप्रस, इराक आणि सौदी अरेबिया यांच्यावर इराणनं हल्ले केले। या युद्धामध्ये काहीही संबंध नसताना सर्वाधिक जास्त नुकसान हे युएई आणि सौदी अरबचं झालं। सौदी अरबचे ऊर्जा आणि पर्यटन विभागाचे किमान 5 अब्ज डॉलरचं नुकसान या युद्धामुळे झालं। सौदीची सगळ्यात मोठी तेल कंपनी अरामको युद्धामुळे ठप्प झाली आहे। तेल संकटामुळे जगभरात महागाई वाढली। ट्रम्प यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष खामेनी यांना संपवलं, पण ते आपला तट्टू इराणवर बसवू शकले नाहीत। विशेष म्हणजे इराणच्या शर्तीवर युद्ध थांबलं, अमेरिकेच्या नाही। यामध्ये सगळ्यात कोणतीही भूमिका घेऊ न शकणाऱ्या नाटोचं महत्त्व देखील संपलं। अमेरिकेमध्ये ट्रम्प यांची लोकप्रियता कमी झाली। ज्या अणु कार्यक्रमाचा आरोप इराणवर झाला त्याचे पुरावे अमेरिका देऊ शकली नाही। जगभरामध्ये तेलाच्या किमती वाढल्या। भारत, पाकिस्तान यासारख्या देशांमध्ये तेल आणि गॅसची टंचाई निर्माण झाली। अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला। तर रशियाला मात्र या तेल विक्रीसाठी या युद्धाचा मोठा फायदा झाला। युद्धविरामासाठी चीननं मध्यस्थाची भूमिका बजावली आणि त्यामुळे जगभरात प्रतिमा सुधारण्यासाठी चीनला त्याचा फायदा झाला। आता युद्धामध्ये इंग्लंड, फ्रान्स, स्पेन यासारख्या देशांनी अमेरिकेची साथ सोडली। आपले एअरबेस तरी वापरू दिले नाहीत। एवढंच नाही तर युद्धाला ट्रम्प यांना जबाबदार ठरवून खडे बोल देखील सुनावले। त्यामुळे अमेरिका या सगळ्या युद्धामध्ये एकटी पडली।